पावसाळ्यात ना प्रॉब्लेम, डाटाचा प्रॉब्लेम, वायफायचा प्रॉब्लेम, रेंजचा प्रॉब्लेम आणि आपलं कपडे वाळायचा प्रॉब्लेम. सगळे प्रॉब्लेमच आहेत पावसाळ्यात. पण सगळ्यात शेतकऱ्यांचं सोल्युशन म्हणजे पावसाळा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सहन करायचं आणि निवांत बसायचं. परत ना एक वर्षभर काही टेन्शन नाही, त्याच्यासाठी आता थोडंसं सहन करायचं आहे. कोणाकोणाला पावसाळा आवडत नसला तरी पण आता कसं आहे, पुढच्या काही सुखासाठी थोडं दुःख आपण हे करूया. तर असो, तर आता मला बनवायची आहे इथं भाजी. तर भाजीसाठी आता घेतलेलं आहे बघा, जिरे मोहरी टाकलेले आहे. त्याच्यानंतर जिरे मोहरी मस्त अशी तडतडून झाली की त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा. आणि कांदा व्यवस्थित असा चांगला लालसर असा तळून घेणार आहे. आता ही जी मी बनवते ना, ती मी बनवत आहे आपलं बेसन. काय काय जण झुणका म्हणतात, काय काय जण बेसन, काय काय जण पिठलं म्हणतात. ज्या त्या भागानुसार वेगवेगळी ज्या त्या म्हणजे पदार्थाला गोष्टीला नाव असते. तर आमच्या इकडे ह्याला ना पिठलं म्हणतात. म्हणजे आमचे जे भाग आहे ना तिकडे ह्याला पिठलं म्हणतात. तर इकडं आता ना भरपूर असा हिरवी मिरची हे करून घेतलेली आहे. ती हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर कांदा हिरवी मिरची मस्त भाजून निघालं चांगलं की त्याच्यामध्ये ना कच्चापणा निघून गेला हिरवी मिरचीचा की त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हळद. आणि हळद चांगली व्यवस्थित तळून झाली की मग त्याच्यानंतर आमच्यातनं शेंगदाणे थोडेसे जास्त आवडतात पिठल्यामध्ये, त्यामुळे शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे पहिलेच भाजलेले होते, पण थोडेसे आणखी भाजून घेतले ना, तळले ना थोडेसे तेलामध्ये, तर आणखी छान होतात. पहिले भाजलेले असले आणि परत जर तळले तर असे छान होते, म्हणजे एकदम असे टेस्ट छान येते खरपूस अशी शेंगदाण्याची. आणि त्याच्यानंतर ना पिठलं बनवताना तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. बनवताना असताना काय करतात माहिती का, काय काय जण डायरेक्ट बेसन त्याच्यामध्ये होते. तर तसं कधी करायचं नाही. बेसन आहे ना ते थोडंसं पाणी टाकून असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि व्यवस्थित आपलं ताक वगैरे मिक्स कसं करतो आपण तसं मिक्स थोडंसं असं ढवळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये जी काय आपण पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं असते ना, जेवढं आपल्याला बेसन पिठलं करायचं आहे ना, तर ते जेवढं आपल्याला झुणका बनवायचं आहे तेवढं ओतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर थोडंसं बेसन ओतून घ्यायचं, पेस्ट बनवलेली असते ती. आणि त्याला थोडंसं ढवळून घेतलं ना, इतकं मस्त होतंय. अजिबात गुठळ्या वगैरे अजिबात काही होत नाही, एकदम छान असं एकजीव मस्त मिक्स होतंय. आणि त्याला ना जास्त असं शिजू पण देण्याची गरज नाही, कारण इतकं म्हणजे व्यवस्थित असं पेस्ट सारखं होतंय ना ते. अजिबात म्हणजे काय असं जास्त आपण हे हलवत सुद्धा आपल्याला बसावं लागणार नाही, मिक्स सुद्धा करत बसावं लागणार नाही. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. ताट एकदा झाकलं ना की पटकन होऊन जाते. आणि झुणकाना कधी पण असं म्हणजे हे असावं, थोडंसं पातळ असलं ना तर छान लागते. जास्त पण असं घट्टसर बनवत नाही आम्ही. तर त्याच्यानंतर आता इथं ना आज होतं, म्हणजे आज ना थोडंसं खिचडी बनवायची होती. तर खिचडी बनवण्यासाठी ना इथं शाबू भिजत घातलेला होता. इकडल्या साईडला ठेवलेला आहे बटाटे शिजवायला, कारण खिचडीमध्ये बटाटे टाकायचे आहेत. तर खिचडी ना भिजत आलेली होती, त्यासाठी बटाटे शिजवून घेतले. इकडं तयार केलेले हिरवी मिरची वगैरे त्याची आता त्याला चांगलं मिक्सरला लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ज्या वेळेस ना आपण शाबूला फोडणी घालतो ना, तर त्यावेळेस ना असा ठसका मारू नये म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. तर हे पण इकडं आता थोडंसं जेवायला वगैरे वाढायचं चालू होतं. तर मध्ये मध्ये इकडं तिकडं कामं लागली ना, मग ती आहे ती. आज माझा बघा किती पसारा पडलेला आहे किचनमध्ये, की एकदम भरपूर पसारा झाला. रोज एवढा काय पसारा नसतो माझ्या किचनमध्ये, कारण कसं होतं माहिती आहे का, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो म्हणतात ना, ते एकदम खरं आहे बघा. प्रत्येक दिवस सारखा नसतोय, प्रत्येक वेळ सारखी नसते. तर कसं आहे, जसं आपल्याला वेळ येईल ना तसं आपल्याला वागावं लागते. कारण कसं आहे, आपण कंटिन्यू जर कामातच राहिलो तर आपलं मन सुद्धा तेवढंच माइंड सेट आपलं आहे ना व्यवस्थित असं फ्रेश राहण्यासाठी जास्त पण म्हणजे दगदग करायची नाही. कधी कधी एखाद्या दिवशी ना ठीक आहे पडला तर चालतंय राडा, एवढं काय त्याला, घर आहे म्हणल्यावर राडा तर पडणार, पसारा तर पडणार. मग त्याच्यानंतर एखाद्या दिवशी मग रिलॅक्स वाटायला की मग सगळं घर साफ करायला घेतोय आपण, असं नाही का. असं एखाद्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपलं माइंड फ्रेश असते ना त्या दिवशी सगळं घर मी अख्खं साफ करायला घेते. पण ज्या दिवशी दगदग वाटते ना त्या दिवशी नाही ना, फक्त आपलं जे रुटीनचं काम आहे ना ते काम करून घ्यायचं आणि निवांत आपलं रिलॅक्स करायचं. म्हणजे कसं आहे, आपलं जी तब्येत आपल्याला सांगते ना ती गोष्टी आपण ऐकलं पाहिजे. आपले शरीर आपल्याला काय सांगते ते आपल्याला समजलं पाहिजे. आपलं मन फ्रेश असलं ना आपली कामं पण पटपट होतात. तर काय होतंय, ज्या दिवशी आपल्याला एकदम फ्रेश वाटते, सकाळी आपण लवकर उठलेला असतो ना, तर त्या टायमिंगला काय करायचं, सकाळची कामं उरकून घ्यायची. आणि मग दुपारी वेळेस ना जर आपल्याला फ्रेश वाटत असलं ना तर ही कामं मी सगळी काढत असते बघा. म्हणजे किचन कट्टा एकदम प्रॉपर, वरून असं साबणाने निरमा आणि लिक्विड वगैरे असते ना, विम जेल वापरते मी. डायरेक्ट एक त्या बॉटलमध्ये विम जेल टाकते आणि त्यानं स्प्रे करून घेते. तर ती सगळी कामं आहेत ना असं
ती करत असते मी म्हणजे ज्यावेळेस एकदम रिलॅक्स टाईम असतो त्यावेळेस. तर असो आता इथं बरवायला आता बनवून झालेली आहे माझी खिचडी. तर आता खिचडीमध्ये ना बटाटा शेवटी का टाकायचा, कारण बटाटा तर आपण अगोदर टाकला ना तर मग खिचडी चिटकते आणि एकदम अशी चिपचिप होते थोडीशी. तर थोडंसं मी त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की बटाटा जर तुम्हाला टाकायचा असेल तर वरून टाकायचा आणि थोड्या वेळ वाफ द्यायची. मग मग तो सगळा मसाला वगैरे जे काय शेंगदाण्याचा कूट मीठ जे काय टाकलेलं असते ना आपण सगळी हिरवी मिरची वगैरे ते बटाट्याला मिक्स होतंय, थोड्या वेळ वाफ देऊन घ्यायची म्हणजे ऑटोमॅटिक सगळं मिक्स होऊन जाते. आणि अगोदरच बटाटा टाकला ना तुम्ही तर मग शाबू एवढा व्यवस्थित म्हणजे शिजत नाही, वाफलून निघत नाही. शाबूला फक्त ना तेलाची गरज असते, त्यामुळे त्याला तेलात व्यवस्थित मिक्स करून झालं ना मग मी असं वरून बटाटा वगैरे टाकून घेते. आणि हे सगळं असं इथं शाबू वगैरे बनवून झालेला होता. आणि इकडं बघा आता आता आलेले आहेत मुलं शाळेवरनं. तर आता त्यांना ना सकाळी तर मी टिफिन वगैरे बनवून दिलेला होता. थोडेसे म्हणजे जास्त काही टिफिन नेलं नाही त्यांनी, अर्धी अर्धी चपाती घेऊन गेलती कारण सकाळ सकाळी केवढी भूक नसती. एक म्हणजे अर्धी शाळा होती आज एक टायमिंगचीच, त्यामुळं ते आता आलेले आहेत आणि त्यांना आता खिचडी वगैरे दिले त्यांनी. म्हणजे कसं आहे जर माझी जर एकादशी असली ना घरात तर सगळेजण खिचडीच खातात. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.